शांतीपूर्ण आणि आध्यात्मिक जीवन कसं जगावं हा प्रश्न मला नुकताच सामाजिक माध्यमावर एका व्यक्तीने विचारला आणि मग मला जाणवलं हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, पण आज लाखो लोक बाहेरून हसताना दिसतात पण आतून पूर्णपणे तुटलेले असतात. याच विषयावर सविस्तर बोलण्यासाठी आज मी घेऊन आलो आहे आपला कार्यक्रम सुखाची पेरणी भाग 24. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचा मनःशांतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. एकदा एका ठिकाणी चित्रकलेची मोठी स्पर्धा भरली होती. विषय होता सुख आणि शांती. या विषयांवरती जगभरातून हजारो चित्र आली आणि त्यातून 50 चित्र लोकांनी मतदान करून निवडली आणि त्या 50 चित्रातून शेवटी फक्त 2 चित्र परीक्षकांच्या माध्यमातून अंतिम फेरीत पोहोचली. एका मोठ्या सभागृहात ती दोन्ही चित्र पडद्यामागे ठेवण्यात आली होती. लोकांची उत्सुकता शिगेला पोचली होती. सगळे वाट पाहत होते की ही 2 चित्र नेमकी कोणती असतील. आणि मग त्या दोन्ही चित्रांवरचे पडदे बाजूला झाले. पहिल्या चित्रात काय होतं? एक सुंदर आलिशान घर, घरासमोर शांत नदी, आकाशात चमकणारे चंद्र तारे, सगळीकडे शांतता, प्रसन्नता. त्या चित्राकडे पाहिलं की पाहणाऱ्याला अगदी शांत वाटून जायचं. आणि त्याच चित्रामध्ये एक घर होतं. त्या घरामध्ये एक व्यक्ती बसलेली होती. लोक म्हणायचे की हेच चित्र जिंकणार. पण दुसरं चित्र पाहून सगळे थबकले. त्या चित्रातही एक घर होतं, पण घराबाहेर प्रचंड वादळ होतं. विजा चमकत होत्या, जोरदार पाऊस पडत होता आणि घराशेजारच्या नदीला पूर आला होता. पण त्या घरात एक माणूस बसला होता. तो पूर्ण शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती, भीती नव्हती, कोणतीही तक्रार नव्हती. उलट त्याच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होतं. त्याच्या चेहऱ्यावरती तृप्ती दिसत होती. आणि आश्चर्य म्हणजे हेच चित्र परीक्षकांनी विजयी म्हणून घोषित केलं. कारण परीक्षक म्हणाले, खरी शांती म्हणजे बाहेर शांतता असणं नाही, तर बाहेर कितीही वादळ असलं तरी मनात शांतता टिकून राहणं. मित्रांनो, आज बहुतेक लोकांचं सुख दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून आहे. कोणी कौतुक केलं तर आनंद, कोणी दुर्लक्ष केलं तर दुःख, सामाजिक माध्यमांवरती लाईक्स मिळाले तर सुख, आणि जर कोणी पाहिलंच नाही तर दुःख. परिस्थिती चांगली असेल तर शांतता, परिस्थिती बदलली की अस्वस्थता. म्हणजेच आपल्या सुखाची चावी आपण दुसऱ्याच्या हातात दिलेली आहे. आणि जिथे अशी परतंत्रता आहे तिथे मनःशांती कधीच मिळत नाही. खरं अध्यात्म म्हणजे दुनिया कशीही वागली, परिस्थिती कितीही बदलली तरी त्याचा आपल्या मनावरती परिणाम न होणं. कारण खरं सुख आलिशान घरात नसतं, तर शांत मनात असतं. आणि लक्षात ठेवा, ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला जगात कोणतीही गोष्ट हरवू शकत नाही. जर हे शब्द आपल्या मनाला भिडले असतील तर ही ध्वनिफीत त्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा जिला आज मनःशांतीची सर्वात जास्त गरज आहे. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा